सर्वांना नमस्कार मित्रांनो, आपला व्हिडिओ हा पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बुद्धांची ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल। मित्रांनो, एकदा महात्मा बुद्ध आपल्या एका शिष्यासह दाट जंगलात जात होते। बरेच दिवस चालल्यानंतर दोघेही झाडाखाली बसले व विश्रांती घेऊ लागले। थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी त्या शिष्याला सांगितले की त्याला खूप तहान लागली आहे। जर तुम्हाला कुठेतरी पाणी मिळालं तर घेऊन या। भगवान बुद्धांचे ऐकल्यानंतर शिष्याने म्हटले की त्यालाही तहान लागली आहे, मी पाणी आणतो। शिष्य काही अंतर गेल्यावर त्याला डोंगराच्या धबधब्यातून पाण्याचा आवाज ऐकू आला। शिष्य त्याच दिशेने पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलाव दिसला। पण नंतर काही प्राणी तलावामध्ये पळायला लागले आणि ते पळून तलावाचे पाणी घाण झाले। विद्यार्थी पाणी न घेता परत आला। शिष्याने भगवान बुद्धांना सांगितले की तलावाचे पाणी शुद्ध नाही, मी नदीकाठच्या पाण्यातून पाणी आणतो। बुद्धांनी त्याच तलावातील पाणी आणण्यास सांगितले। विद्यार्थी पुन्हा रिकाम्या हाताने परतला। बुद्धांनी पुन्हा शिष्याला तिसऱ्यांदा पाठवलं। यावेळी तलावाचे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ झाले। मग त्याने पाणी आणले। तेव्हा भगवान बुद्धांनी मनाची अशी स्थिती असल्याचे सांगितलं। जीवनाच्या शर्यतीत आपल्या त्रासांपासून दूर पळायचे असते, पण जर कोणी शांत मनाने विचार केला तर चिखल काही काळानंतर पाण्यामध्ये खाली जातो। मित्रांनो, या कथेचा अर्थ असा आहे की एखाद्याने आयुष्यातील अडचणीत न जाता संयम आणि संयमाने कार्य केले पाहिजे। मित्रांनो, आजची छोटीशी कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।